Some 50 years after Rachel Carson's Silent Spring was published, we have started acknowledging the fact that accelerated human development is degrading our ecosystems. This acknowledgement can be evidenced in way of steps being taken by individuals, organizations, as well as governments. But most of these steps focus on plantations and programs like urban forestation. The ecosystems that took thousands of years to form, can we really restore them in a handful of years? Plantations are undoubtedly an important part of restoration, but there's a very long and precise journey from plantation to actual restoration. Let us hear some restoration stories, or rather stories of some future forests from Ketaki Ghate and Manasi Karandikar of Oikos for Ecological Services. नमस्कार. आज आम्ही तुम्हाला काही होऊ घातलेल्या जंगलांच्या कथा सांगणार आहोत. गेली 17-18 वर्ष आम्ही महाराष्ट्रात काही ठिकाणी हे जंगल पुनरुज्जीवनाचं, जंगल तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची गोष्ट जरी वेगवेगळी असली तरी ह्या सगळ्यांमध्ये एकच समान धागा आहे. काय आहे तो समान धागा? तर हे सगळं जंगल तयार करण्याचं जे तत्व आहे, जी इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स वापरून हे सगळं काम ठिकठिकाणी चालू आहे, तर तो एक कॉमन धागा पकडून आम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर या कथा आपल्याला सांगू इच्छितो. तर प्रत्येक ठिकाणची सुरुवातीची जमिनीची स्थिती कशी होती याप्रमाणे जंगल पुनरुज्जीवनाचं दर जमिनीवरचं काम हे पुढे जातं आहे अजूनही. तर सगळ्यात सुरुवातीला आपण ही प्रिन्सिपल्स काय आहेत हे आधी समजून घेऊया, किंवा हे टप्पे काय आहेत हे आपण समजून घेऊया. तर सुरुवातीलाच म्हणल्याप्रमाणे जंगल पुनरुज्जीवन हे तर मुख्य ध्येय आहेच, पण ते मुख्य 3 टप्प्यांमध्ये आम्ही करतो आहे. पहिला जो टप्पा आहे ते जमिनीची स्वतःची ताकद वाढवण्याचा, आणि ह्यामध्ये मुख्य माती आणि मातीतला ओलावा वाढवणे ही पहिली पायरी आहे. म्हणजे इकोलॉजीमध्ये आपण शिकतो की कुठल्याही ठिकाणचं जे फिजिकल स्ट्रक्चर आहे, जमीन आहे, त्याच्यावरच सगळ्या बायोटिक कम्युनिटीज म्हणजे सगळी जीवितता आहे ती त्याप्रमाणे आकार घेते. तर त्यामुळे ह्या जमिनीचं, ह्या मातीचं, ह्या ओलाव्याचं संवर्धन करणं ही पहिली पायरी आहे. मग दुसरी जी पायरी आहे ज्याच्यामध्ये आम्ही तिथल्या जीविततेवर काम करतो. आणि जीविततेवर काय काम करायचं? तर त्यांच्यासाठी, त्या वन्यजीवांसाठी, मग कीटकांपासून पक्षी, प्राणी, ह्या सगळ्यांसाठी योग्य अधिवास तिथे तयार करायचे असतील तर त्यांना संरक्षण द्यायचं. आणि ह्याच्यामध्ये अर्थातच मॅक्रो लेवलपासून मायक्रोपर्यंत जाता येतं, की मोठ्या प्रमाणात, म्हणजे उदाहरणार्थ तळी आहेत, नदी आहे, ओढ्यांकाठची जंगलं आहेत, ह्या सगळ्यांना संरक्षण देणे. ह्या मॅक्रो लेवलला हे अधिवास तयार करणे. आणि अगदी मायक्रो लेवलला की कुठेतरी बर्ड बाथ तयार केला आहे, फुलपाखरांच्या खाद्य वनस्पती लावल्या आहेत, असे मायक्रो लेवलचे पण काही गोष्टी केल्या जातात. आणि मग तिसरा टप्पा जो आहे तो लागवडीचा, ज्याच्यावर फार भर नाही दिला जात, कारण का मूळ आपण म्हणलं तसं की जमिनीची आपल्याला ताकद वाढवायची जंगल तयार करण्याची. पण तरी देखील जमिनीची सद्यस्थिती कशी आहे ती जर का योग्य असेल तर काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची इथे आम्ही जरूर लागवड करतो. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे काय? तर RET, रेअर, एंडेमिक आणि थ्रेटेंड, म्हणजे दुर्मिळ होत चाललेल्या किंवा प्रदेशनिष्ठ वनस्पती, काही धोका असलेल्या वनस्पती, अशा वनस्पतींचं निश्चितच संवर्धन व्हायला हवं. आणि शिवाय आम्ही याच्यामध्ये एक नवीन ॲड करतो, म्हणजे लोकली रेअर, म्हणजे त्या प्रदेशामध्ये इतरत्र दिसतंय पण आपल्या जमिनीवर दिसत नाही असं कुठलं जर का झाड असेल तर ते मुद्दाम प्रपोगेट करून ते लावणं, हे पण ह्यामध्ये आम्ही करतो. आणि अर्थातच ह्या लागवडीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे परत एकदा काही एक ठराविक प्रिन्सिपल्स वापरूनच ही लागवड केली जाते. त्यातली पटकन सांगायची झाली तर पहिलं प्रिन्सिपल आहे की फक्त स्थानिक, म्हणजे याच्यामध्ये आपण नॉन नेटिव्ज वापरत नाही, फक्त नेटिव्ह झाडं वापरतो. दुसरं आहे म्हणजे लागवड करण्यासाठी मुद्दाम बाहेरून माती आणली जात नाही, जमिनीवरचीच माती जास्त करून आम्ही वापरतो. झाडांना वाढण्यासाठी काय लागतं? मूळ तर थोडासा ओलावा लागतो, भरपूर मायक्रोब्स असायला पाहिजेत मातीमध्ये, भरपूर ऑर्गॅनिक मॅटर असायला पाहिजे. तर ह्या सगळ्याची सोय केली तर, आणि पाण्याची, सिंचनाची सोय केली तर झाडं उत्तम वाढतात.
तर ही सगळी इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स वापरूनच ही लागवड केली जाते. तर हे ते 3 मुख्य टप्पे की ज्याच्या आधाराने ह्या विविध छोट्या मोठ्या जमिनींवर आम्ही हे जंगल पुनरुज्जीवनाचं काम पुढे नेतो आहे. आणि काही अंशी ह्या दर जमिनीवरचा प्रत्येक जमिनीवरचा उद्देशही वेगवेगळा आहे. म्हणजे काही ठिकाणी फक्त जंगल तयार करणं, जैवविविधतेसाठीच जंगल तयार करणं असं आहे. काही ठिकाणी ते इंटिग्रेटेड केलेलं आहे. म्हणजे माणसाची फ्युचर नीड काय आहे, भविष्यात तो काय म्हणून जमीन वापरणार आहे, जमीन मालक, ह्याच्यावरती काही थोडे त्याच्यामध्ये बदल केलेत. ते काय कसे केलेत हे आपण सगळंच थोडंसं सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात. तर पहिला प्रकल्प आहे रानवा. हा प्रकल्प आहे वन कुसवडे ह्या गावात, कोयना धरणाच्या परिसरातलं हे एक अतिशय सुंदर असं गाव. टिपिकल सह्याद्री सेटिंग, एक मोठं पाणलोट क्षेत्र आणि त्याच्यात एक 6-7 विखुरलेल्या वाड्या. प्रत्येक वाडीला स्वतःचा असा एक बारमाही झरा, वर्षभर वाहणारं सुंदर वारं, असं टिपिकल सह्याद्रीतलं सेटिंग असलेलं हे गाव. तर इथे 2005 साली अतुल कुलकर्णी म्हणजे अभिनेता अतुल कुलकर्णी आणि धीरेश जोशी त्यांच्या परिवाराने 24 एकर जमीन घेतली. चर्चेअंती असं ठरलं की इथे मूळच्या जैवविविधतेसाठीच जंगलाचं पुनरुज्जीवन करायचं. आणि सुरुवात अर्थातच जमिनीची स्थिती सुधारण्यापासून झाली. आणि याकरता काही विशिष्ट तंत्र आम्ही वापरली. यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तंत्र म्हणजे जमिनीला संपूर्ण संरक्षण दिलं, आगीपासून, चराईपासून आणि कटाईपासून. आणि या संरक्षणामुळे, आणि हे संरक्षण देखील साधं काटेरी कुंपण वापरून दिलं. आजूबाजूच्याच परिसरात इथे चिमट नावाचं एक जबरदस्त काटेरी झाड आहे, तर त्याचं कुंपण केलं, जैविक कुंपण केलं. आणि या सगळ्याचा फायदा असा झाला की जमिनीवरचा बायोमास खूप मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. पूर्वी जे गवत 6 इंच 1 फूट इतपतच वाढायचं, ते आता चांगलं 4-4, 5-5 फूट इतकं वाढायला लागलं. आणि आम्ही असं म्हणतो की हे गवत म्हणजे ह्या सगळ्या पुनरुज्जीवन प्रकल्पातली संपत्ती आहे. म्हणजे त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा रोल आहे या गवताचा, मातीचं टेक्स्चर सुधारण्यासाठी किंवा तिची सुपीकता वाढवण्यासाठी. जमिनीवरचा बायोमास वाढला, तसा जमिनी खालचा पण वाढला. आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मातीतलं ऑर्गॅनिक मॅटर वाढलं. आणि हे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे मातीतल्या सगळ्या जीवजीवाणूंसाठीचं महत्त्वाचं खाद्य आहे. आणि जीवजीवाणू, ऑर्गॅनिक मॅटर ह्यामुळे समृद्ध माती म्हणजेच जिवंत माती. मातीचं तापमान पण ह्यामुळे कमी झालं. 56 डिग्रीपासून जवळजवळ 44 डिग्री इतकं कमी झालं केवळ गवतामुळे. आणि हा एक पहिला टप्पा साधारण 2-3 वर्षात आम्ही पार केला. बरोबरीने तळी, दगडाचे बांध, दगडाच्या ओळी अशा वेगवेगळ्या गोष्टी तयार करून आसरे निर्माण केले. जैविक कुंपण तर आधीपासून होतंच. आणि या सगळ्यामुळे अनेक कीटक, पक्षी ही जागा वापरायला लागले. म्हणजे फीडिंग आणि ब्रीडिंग ह्या 2 मुख्य ॲक्टिव्हिटी आहेत. या दोन्हीसाठी पक्षी ह्या जागा वापरायला लागले असं दिसायला लागलं. बरोबरीने काही वैशिष्ट्यपूर्ण जातींची लागवड केली. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नाही, पण अगदी थोड्या प्रमाणामध्ये धूप, ऊद, लोखंडी, रानचाफा यासारखी सगळी झाडं तिथे लावली. याचा एक फार भारी परिणाम असा झाला की पूर्वी ज्या रोपांना आम्ही ऑक्टोबरपासून पाणी घालायचो, त्या रोपांना आता आम्ही जवळजवळ एप्रिल-मे मध्ये पाणी द्यायला सुरुवात करतो. म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिल-मे ही रोपं केवळ मातीतल्या ओलाव्यावर तग धरतात आणि उत्तम रीतीने वाढतात. तर एकंदर बघता कदाचित जंगल निर्मिती अजून तशी दूर आहे. म्हणजे पहिल्या वर्षी केवळ सीझनल गवतं असणाऱ्या जमिनीवर हळूहळू पेरेनियल गवतं आली आहेत. म्हणजे ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतं आहे की सुरुवातीला पूर्ण बॅरन जमीन होती आणि पावसाळ्यानंतर ही सगळी गवतं नाहीशी व्हायची आणि ब्राऊन लँडस्केप दिसायला लागायचं. तिथे मात्र काही वर्षातच उन्हाळ्यात पण एका पेरेनियल गवताचं कव्हर राहायला लागलं. हळूहळू ह्या गवतांमध्ये झुडपांची दाटी खूप वाढली आणि आता साधारण
ही स्थिती संपूर्ण जमिनीवर दिसते की झुडपी जंगल तयार झाले. जमिनीतले अर्थातच काही जागा अशा पण आहेत की तिथे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि ह्या सगळ्याच्या बरोबरीने प्रत्येक टप्प्यावर नवीन जाती दिसू लागल्या आहेत. म्हणजे सुरुवातीला फक्त बुशचॅट आणि बुलबुल होते, मग हळूहळू पिपीट श्राईक घरटी करायला यायला लागले, आणि आता तर स्पर फाऊल, जंगल फाऊल असे पण पक्षी दिसायला लागलेत. तर एक एक पायरी चढणं चालू आहे असं आपण म्हणूयात. आणि सुरुवातीपेक्षा आता बरीच सुधारणा ह्या जमिनीमध्ये दिसते आहे. तर ही झाली ह्या वन कुसवड्याची गोष्ट. वन कुसवड्यातल्या शिकवणी आम्ही पुढे नेल्या रहाळ या प्रकल्पासाठी. रहाळ हा जुना मराठी शब्द आहे आणि त्याचा अर्थ परिसर किंवा जंगलाचा परिसर असा होतो. हा प्रकल्प आहे पुण्याजवळ पानशेत धरणाच्या कॅचमेंटमध्ये आणि शिरकोली या गावात. या इथे 60 एकरावर आम्ही एक प्रायव्हेट सँक्च्युरी करू इच्छितो. प्रायव्हेट सँक्च्युरी म्हणजे काय, तर एरवी जसे शहरातले काही लोक एकत्र येऊन फार्म हाऊस स्कीम करतात, तसंच काही जणांनी एकत्र येऊन फार्म हाऊस न बांधता केवळ जंगल तयार करायचं आणि एक कॉमन फॅसिलिटी राहण्यासाठी वापरायची, अशी ही संकल्पना. तर या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी काही रस्ता नाही आहे. मुख्य रस्ता सोडून 1 पाऊण तास आत चालतच जावं लागतं. आणि पण तोच सह्याद्री असल्याने अनेक गोष्टींचं निरीक्षण करत या जमिनीपर्यंत पोहोचता येतं. तर जंगल पुनरुज्जीवन म्हणल्यावर तेच 3 टप्पे इथेही राबवले. काट्याचं कुंपण केलं, जैविक कुंपण केलं आणि जमिनीला पूर्ण संरक्षण दिलेलंच आहे. पण या जमिनीच्या बाबतीत आम्ही जरा लकी आहोत, कारण या जमिनीच्या 2 बाउंड्री म्हणजे 2 अप्रतिम ओढे आहेत. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे हे ओढे. आणि 60 एकर जमीन तशी मोठी असल्याने इथे बरेच मोठे अधिवास आहेत. गवताळ प्रदेश आहेत, झुडपी जंगलं आहेत, काही जंगलांचे तुकडे आहेत, अशा बऱ्याच गोष्टी ऑलरेडी जमिनीवर आहेत. जमिनीवरती काही सुंदर ओल्ड ग्रोथ म्हणजे अतिविशाल वृक्ष देखील आहे. या सगळ्याच आधारवळांवर आमचं विशेष प्रेम आहे. तर हे सगळे आसरे राखणं, वाढवणं हे काम इथे चालूच आहे. बरोबरीने इथे डॉक्युमेंटेशनचं काम पण आम्ही सुरू केलं आहे. प्रत्यक्ष जमिनीवरच्या कामात या जमिनीवरती दगडाचं काम खूप सुंदर झालं आहे. मुख्य ओढ्याला लागून इथे काही ओढ्याचे काठ ढासळत होते, तर स्थानिक लोकांची मदत घेऊन आम्ही उत्तम इथे ताली बांधल्या आहेत आणि त्याचे छान रिझल्ट्स आम्हाला गेल्या 2 पावसाळ्यात दिसले. प्रत्येक बांधाच्या मागे काही एका प्रमाणात पाणी साठलं आणि ते मुरायला पण चांगली सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने काही बिया पण या बांधांच्या मागे अडतात, काही नवीन हर्ब्स दिसायला लागली आहेत. तर असे बदल होत आहेत. वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींचं संवर्धन पण सुरू आहेच आणि त्यातलं एक सांगायचं म्हणजे सोनघंटा, ॲबिच्युलॉन रानडेई नावाचं एक झुडूप आहे. शिरकोली गावाचा सर्वे करत असताना आम्हाला एका ठिकाणी या झाडाचा ह्या झुडपांचा एक पॅच सापडला आणि आम्ही जाम खुश झालो. या झुडपावर मग एअर लेअरिंग करून आम्ही त्याची रोपं बनवली आणि ह्या 60 एकरात लावली. बरोबरीने इथे आम्ही काही ऑर्किड्सचं पण संवर्धन करतोय. काहींची नावं इथे देतच आहोत, पण त्यातलं विशेष सांगायचं म्हणजे खंडाळ्याची राणी, पेक्टिलिस जायजेन्शिया नावाचं छान मोठं फूल असलेलं हे जमिनीवर वाढणारं एक सुंदर ऑर्किड आहे. आणि हॅबिटॅट कमी होत असल्याने त्याला धोका निर्माण झाला आहे. पण रहाळमध्ये आम्ही त्याच्यासाठी एक कोपरा राखून ठेवला आहे. तर इथेही एकंदर पाहता जंगल तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसते. असो, तर ही काही उदाहरणं झाली प्युअर इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हमधून केवळ बायोडायव्हर्सिटीसाठी जंगलं तयार करण्याची. पण दरच वेळी हे शक्य आहे असं नाही. ही जंगल तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, खरं तर नेहमीच्या विकास कामामध्ये पण इंटिग्रेट व्हायला हवी असं आम्हाला वाटतं. आणि त्यामुळेच इमारतींच्या भोवती ही जंगलं झाली तर त्याच्या खूप वेगळ्या पर्यावरणीय सेवा माणसाला मिळू शकतात, हे आपण अनुभवतोच. म्हणजे शहरांमध्ये जे विद्यापीठासारखे मोठे जंगल असलेले कॅम्पस असतात, अशा ठिकाणी तापमान खूप कमी राहतं
आणि अशा छोट्या छोट्या जंगलांचा अनेक छोटे पक्षी प्राणी आधार घेतात हे आपण बघतोच. तर ही अशी जंगलं ठिकठिकाणी तयार होणं खूपच गरजेचं आहे आणि आपण हे देखील काम काही प्रमाणामध्ये करत आहोत. उदाहरणच द्यायचं झालं तर बायफच्या जव्हारच्या कॅम्पसचं देता येईल. बायफ ही एक वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये काम करणारी संस्था. त्यांचं ठाणे जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये एक 4-6 एकरावर छानसं कॅम्पस आहे आणि मध्ये इमारती आहेत आणि त्याच्या आजूबाजूला तिथल्याच सगळ्या स्थानिक वनस्पती वापरून आपण एक छोटंसं जंगल तयार करायचा प्रयत्न केला आहे. पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा सर्व्हेसाठी इथे जव्हारला गेलो होतो तेव्हा हा कॅम्पस पूर्ण उघडा बोडका बॅरन असा होता. अगदी तुरळक एखादा आयनाचा वृक्ष तिथे होता. पण आता मात्र हे जंगल उत्तम सावली देत उभं आहे. अर्थात थँक्स टू बायफ त्यांनी एक्झिक्यूटही केलं. त्याच्यात नंतर भरही मला वाटतं त्यांनी काही झाडांची घातली. तर असे हे जंगलांचे तुकडे एरवीच्या आपल्या शहरांमध्ये गावांमध्ये इमारतींच्या भोवती देखील तयार करणं गरजेचं आहे. तर हा एक जंगलाचा प्रकार झाला असं आपण म्हणूया. तर असे विविध पद्धतीने हे जंगल तयार करता येतं. ह्यातली काही वेगळी उदाहरणं आता ह्यापुढे आपण बघूयात. राकेश मेहरा यांच्या 7 एकर जमिनीवर 2010 मध्ये आम्ही प्लॅनिंगचं काम सुरू केलं. सुरुवातीला ही जमीन अगदी उजाड ओसाड अशीच होती. थोडीशी झुडपांच्या झाडी होत्या किंवा एखादा वृक्ष होता तोडलेला. गवत तर बिलकुल नव्हतं कारण सततची चराई होती त्या जमिनीवर. खूप प्रकर्षाने जाणवणारा उतार होता. तिथे आगही बऱ्यापैकी लागायची. त्याच्यामुळे बायोमास असा फारसा नव्हताच त्या जमिनीवर. तिथे चर्चा करत असताना असं ठरलं की इथे पूर्वीचा हरवलेला जो विल्डरनेस आहे तो परत आणायचा. विल्डरनेस म्हणजे रानवा. तर हा परत आणताना आम्ही असा अभ्यास सुरू केला की तिथे आजूबाजूला कुठल्या प्रकारची झाडं आहेत. तर तिथलं हवामान, तिथली भौगोलिक परिस्थिती बघता तिथे आर्द्र पानगळी जंगल पूर्वी होतं असं परिस्थिती सांगत होती किंवा तिथली झाडं पण काही त्याच प्रकारच्या जंगलातली शिल्लक होती. आता हे प्लॅनिंगचं काम करत असताना आम्ही असं ठरवलं की फक्त इथे जंगल पुनरुज्जीवनाचं काम नाही करायचं, तर काही भाग हा माणसासाठी उपयुक्त असाही ठेवायचा. आता याच्यामध्ये घर असेल, त्याच्या भोवतीची बाग असेल किंवा काही भागामध्ये फळबाग लागवड केली, काही भागामध्ये थोडासा एरिया शेतीचाही ठेवला की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांचं परसबागेसारखं काही काम करता येईल. तिथली लोकल हर्ब्स उगवता येतील किंवा काय थोड्याफार प्रमाणात तांदूळ उगवता येईल असे काही भाग ठेवले. पण जवळजवळ निम्म्या भागावर जंगल पुनरुज्जीवन करायचं असं ठरवलं आणि त्याच्याकरता मग योग्य जातींची निवड करणे ह्याच्यापासनं काम सुरू केलं. ह्या जंगल पुनरुज्जीवनाच्या ह्याच्यात जातींची निवड करताना तिथे आर्द्र पानगळी जंगल असल्यामुळेच बऱ्यापैकी डेसिडियस जातींची निवड केली. जसं भेडा आहे, कुसुम आहे किंवा तिथे आता तुपा होतं त्यामुळे त्याचेही आम्ही सिलेक्शन केलं. तर अशा प्रकारची झाडं तिथे लावायची असं ठरलं. तर त्याच्यामुळे साधारण 2013 पासून टप्प्याटप्प्याने आम्ही ही लागवड करायला लागलो. आता ही प्रत्येक लागवड करताना त्याच्यामध्ये त्यातलं डिस्टन्स असेल, म्हणजे 2 झाडांमधले डिस्टन्स असेल किंवा तिथली असलेला झाडोरा आहे त्याला संरक्षण देणं असेल, असं सगळं बघता साधारण 1500च्या आसपास स्थानिक झाडं तिथे आता जमिनीवर आहेत. तिथली फळबाग लागवड करतानाही आंबा, फणस, जांभूळ यासारख्या स्थानिक जाती निवडल्या. तिथे खूप मोठा रस्ता आहे जो खालपासनं वरपर्यंत घरापर्यंत येतो. आता रस्ता म्हणलं की तो कॉन्क्रीटचा किंवा टारचा असतो, त्याच्यामुळे त्याच्या रेडिएशनमुळे तिथे हीट आयलंड इफेक्ट तयार होतो. सो हा कमी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला सावली देणारी झाडं लावायची ठरली. असंही आम्ही ठरवलं की काही छान रंगाची, छान पालवीचा रंग असलेली, जसं की बीजा आहे, कुसुम आहे किंवा पळस, पांगारा ही तर आहेतच, त्याच्यानंतर मधमाशांना आकर्षित करणारी करंजासारखी झाडं, त्याच्यानंतर आंबा लावला, तिथे बर्ड लावला काही भागामध्ये, सुंदर वासाच्या फुलाचं मुचकुंद आहे. सो अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही रस्त्याकडेला तिथे लागवड केली. काही एरियामध्ये मुद्दाम उत्पन्न देणारी स्थानिक झाडं लावली, म्हणजे फणस आणि चारोळी. याचं काही वर्षांनी खूप चांगलं उत्पन्न तिथे सुरू होऊ शकतं. तर अशा प्रकारे त्या पूर्ण प्रकल्पाची
प्लॅनिंग आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष काम अशा दोन्ही गोष्टी तिथे केल्या. हे काम जवळजवळ 2010पासून ते 2019पर्यंत चालू होतं. आणि आता जर का तो सगळा भाग पाहिला तर तिथे बऱ्यापैकी रानवा निर्माण होतोय हे दिसतं. असलेल्या झाडोऱ्याला संरक्षण तर दिलंच होतं, त्याच्यामुळे तिथले मूळची जी होती काही झुडपं, जसं धायटी आहे, कुडा आहे, ती आता बऱ्यापैकी वाढलेली दिसतात. पूर्वीची असलेली जांभूळ, आंबा ही झाडं आता छान वाढायला लागली आहेत. आणि नव्याने लावलेली झाडं, असं सगळं मिळून जवळजवळ तिथे 140 प्रकारच्या जाती जमिनीवर दिसतात. या सगळ्या जाती निरनिराळे पक्षी, प्राणी, कीटक यांना तर आकर्षित करतातच आहेत, पण तिथला एकदम हायलाईट काय म्हणता येईल तर काजवे. गेल्या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे आम्हाला काजवे आढळून आले, कारण त्यांना हवा असलेला योग्य अधिवास, त्यांना हवा असलेला योग्य ओलावा हा सगळा आता तिथे हळूहळू रिस्टोर होतोय. तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात काजवे आणि तो सगळा जो उतार आहे तो असा काजव्याने चमचमणारा असा संध्याकाळी तिथे मे एंडपासनं दिसायला लागलाय. सो अशा प्रकारे जेव्हा एखाद्या जमिनीवर काम केल्यानंतर तिथली बायोडायव्हर्सिटी, तिथले प्राणी पक्षी हे परत यायला लागतात, तर तेव्हा ते परत येतात, त्यांना अनुभवणं हे सगळ्यात मोठं रिवॉर्ड आहे असं आम्हाला वाटतं. अशा मोठ्या जमिनींवर जंगलांसारखे मोठे अधिवास तयार करण्याबरोबरच महत्त्वाचं आहे आपण छोट्या जमिनींची मॅनेजमेंट कशी करतो. गेल्या काही वर्षांमध्ये शहराबाहेर जमिनी घेणे याचं प्रमाण खूप वाढलं. मग ती अर्धा एकर असेल, 1 एकर असेल, 2 एकर असेल, अशा जमिनींचे तुकडे घेऊन त्याच्यावर फार्म हाऊसेस बांधणे ही शहरातल्या माणसाची एक जीवनशैली बनली आहे. अशा ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे तिथल्या छोट्या छोट्या वाईल्डलाईफसाठी, तिथल्या प्राणी पक्ष्यांसाठी एक उत्तम अधिवास बनण्याचं. तर अशा जमिनींवरचं काम हे तिथे लहान सहान अधिवास तयार करणे किंवा स्थानिक झाडांची काही प्रमाणात लागवड करणे ह्याच्यातनं आपल्याला उत्तम प्रकारे साधता येऊ शकतं. अशा साधारण 30 ते 35 जमिनींवर आम्ही गेल्या काही वर्षात काम केलं. त्यातल्या काही जमिनींची आपण उदाहरणं बघूया. आता या जमिनींवर काम करत असताना असं लक्षात येतं की तिथे माणसाकरता काही गोष्टी करण्याची गरज असते, कारण तिथे शेवटी माणूस राहणार आहे, त्यामुळे त्याचं घर असणार आहे तिथे, त्याच्या भोवतीची एखादी छोटीशी बाग असेल. पण ह्या जमिनीतला जवळजवळ निम्मा भाग हा आपल्याला नक्की जंगलासाठी ठेवता येतो. त्याच्यामुळे अगदी अर्धा एकर ते 2 एकर अशी कितीही जमीन असली तरी आम्ही प्रत्येक वेळेस प्लॅनिंग करताना निम्मा जवळजवळ भाग हा जंगलाखालीच ठेवलेला आहे. मग त्याच्यावर तिथल्या दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांची लागवड करणे हे तिथलं उद्दिष्ट ठेवलं. आता हे करत असताना तिथे वेगवेगळे काय काय अधिवास निर्माण करता येतील, तर एखादं छोटं तळं करता येतं, एखादा गवताळ पट्टा ठेवता येतो. तिथे लॉन लावण्याच्या ऐवजी मंडूकपर्णीसारखं हर्ब लॉन मेंटेन करता येतं. कंपोस्टचा ढीग असू शकतो एखाद्या भागामध्ये, किंवा अगदी छोटासा झुडपांचा भाग की जिथे ज्याला आपल्याला फुलपाखरू बाग असं म्हणता येईल असंही ठेवता येतं. आता अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे जे छोटे छोटे जमिनीचे भाग आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या वन्यजीवांना आसरा पुरवतात. मग ह्या सगळ्या भागातल्या डिंगळासारखी वनस्पती असेल, धायटी असेल, ह्याच्यावर फुलल्यावर इतके पक्षी येतात, फुलपाखरं येतात, तिथल्या तळ्यांमध्ये मधमाशा पाणी प्यायला येतात, आणि हे सगळं तिथल्या त्या जमीन मालकांना बघणं हे खूप आनंददायी असतं. त्याच्यामुळे काही भाग हे माणसाच्या डोळ्याला सुखावणारे, तर काही भाग हे माणसाला आनंद देणारे असे करावेत, अशा ह्यानी आम्ही या सगळ्या छोट्या जमिनींचं प्लॅनिंग करतो. खानापूरच्या या अर्धा एकर जमिनीवर 2009मध्ये काम चालू केलं. ह्यातला जो निम्मा भाग आहे ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी उजाड भाग होता, थोडं फार गवतं होती, त्या भागात दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांची लागवड करायची असं ठरवलं होतं. काही भागामध्ये इथे सागवानाची झाडं होती, बेहड्याची 1-2 झाडं होती, मोईचं झाड होतं. सो ही सगळी झाडं बघता तिथे डेसिडियस प्रकारचं जंगल दिसतच होतं. पण झाडं नव्याने लावताना मात्र आम्ही ठरवलं की काही प्रमाणात दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींची आपण लागवड करूया. मग तिथे काही अंजनीसारखी झाडं लावली. मग तिथली जर का आत्ता लिस्ट पाहिली तर इतकी वेगवेगळी झाडं तिथे जमिनीवर उभी आहेत की ते एक असं छान लिव्हिंग आर्बोरेटम तयार झालं आहे.
अंजनी आहे, व्हाईट सिडार आहे, विखार आहे, पांढरा कुडा आहे, पाटल आहे, पाडळ आहे. सो अशा वेगवेगळ्या जातींची तिथे निवड करून झाडं लावली 2009 आणि 10मध्ये. आणि त्याचवेळी एक बांबूचं घरही तिथे बांधलं. हे घर बांधताना असं ठरवलं होतं की काही सिमेंट किंवा स्टील या सगळ्या कन्व्हेन्शनल मटेरियल्सचा वापर एकदम कमी करूया आणि बांबू वापरून पूर्ण घर बांधूया. खालच्या बाजूला छोटीशी एक सिमेंटची विटा सिमेंटची वॉल तयार केली आणि अख्खं स्ट्रक्चर जे आहे ते भिंती या सगळ्याकरता बांबूच वापरला. तिथली आजूबाजूची जी बाग होती त्याच्यातही बाहेरचं अंगण जे आहे ते रॅम्ड अर्थचं म्हणजे मातीचंच ठेवलं किंवा एक मोठं तळं केलं तिथे. नंतर तिथे एक सीझनल वाहणारा एक छोटासा ओहोळ होता, तर त्यालाही नॅचरली ओढ्यासारखंच दिसणारं असं स्वरूप दिलं सगळे दगड लावून. नंतर या भागामध्ये काही झाडं अशी लावली की ज्याच्यावर फुलपाखरं येतात, काही लिलीजचे प्रकार लावले, नंतर काही वेगळी झुडपं लावली, आडुळसा लावला, आपला नेहमीचा मोगरा लावला. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये कुठेही 1 इंचसुद्धा लॉन लावलेलं नाही आहे. कारण लॉन ही आपल्या ट्रॉपिकल देशाकरता तशी चैनच आहे आणि इथे आम्ही लॉन न लावता ह्या सगळ्या आजूबाजूच्या बागेला एक वेगळं स्वरूप देऊ शकलो. तसंच या बागेमध्ये जे काय आम्हाला पायऱ्या करायच्या होत्या किंवा पाथवे करायचा होता, या सगळ्याकरता सुद्धा आम्ही कुठेही सिमेंटचा वापर केला नाही. पार्किंगला सुद्धा इथे सिमेंटचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे हे एक असं एक आयडियल उदाहरण आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये इनर्ट मटेरियल्सचा वापर खूप कमी आहे, घर बांधणीत सुद्धा आणि बाहेरच्या बागेत सुद्धा. अशाच प्रकारे भूगावच्या 2 जमिनींवर वेगवेगळे हॅबिटॅट्स म्हणजे अधिवास निर्माण करण्यासाठी बागांचं डिझाईन केलं. इथे थोड्याफार प्रमाणामध्ये लॉनचाही वापर केला होता. आता एक आपण बघू शकतो की फुलपाखरू बाग. इथे म्हणजे डिंगळा असेल किंवा बटरफ्लाय बुश असेल, धायटी, स्टॅकिटारफेटा किंवा विष्णुक्रांत लावलं आहे. अशा काही वनस्पतींवर अक्षरशः 10-10, 12-12 फुलपाखरं आम्ही एका वेळेस पाहिली. ह्या ज्या स्पेसिफिक वनस्पती आहेत ह्या फुलपाखरांसाठी खाद्यही पुरवतात आणि त्यांच्या आळ्यांना अन्नही पुरवतात. या 2 जमिनींपैकी एका जमिनीवर खालचा जो सगळा उताराचा भाग होता तिथे त्या निम्म्या भागावर जंगलच तयार केलं. याच्यामध्ये साधारण आम्ही असं नेहमीच म्हणतो की निम्म्या भागावर तरी जंगलासारखा हॅबिटॅट असावा. आता इथे आपण बघू शकतो की जवळजवळ अर्ध्या एकरावर 56 प्रकारच्या जाती लावून 350 वृक्षांची लागवड केली. हे सगळं केलं 2016मध्ये आणि आता त्या भागामध्ये सावली देण्या इतपत जंगल आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ह्याचा जो घराजवळचा भाग आहे तिथेही निरनिराळ्या अशा वनस्पतींची निवड केली की ज्याच्यामुळे फुलपाखरं, पक्षी, निरनिराळे कीटक असतील, मधमाशा या सगळ्यांना ती झुडपं आकर्षित करतील आणि माणसालाही ती दिसायला एकदम त्या ज्या रचना आहेत त्या छान वाटतात. तर अशा प्रकारच्या बागा तयार करताना आम्ही निरनिराळ्या अधिवासांच्या रचना त्याच्यामध्ये करतो. मग एखादा झुडपाचाच भाग असेल, त्याच्यामधनं जाणारा छोटासा पाथवे असेल, या झुडपांमध्ये निरगुडी, अडुळसा, डिंगळा, धायटी, कुडा, मुरुडशेंग या प्रकारची झुडपं जर का लावली तर त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात मधमाशा, फुलपाखरं, निरनिराळे कीटक आकर्षित होतात. त्यांना खायला येणारे पक्षी असतात, सरडे असतात. सो असा हा एक भाग छोटासा तिथला हॅबिटॅट होऊन जातो. किंवा एखादं तळं आहे, त्याच्यात छोटा धबधबा आहे, त्या तळ्यामधले कुमुदिनी असेल, त्या तळ्यावर पाणी प्यायला मग पक्षी येतात. एकदा तर अशा तळ्यामध्ये आम्ही मस्त टिटवी पाहिली होती जी त्या तळ्यामध्ये छान हिंडत होती. किंवा तिथे वॉटर लिलीज आपण नेहमी ज्या बघतो त्या लावलेल्या असतात. या तळ्यांमध्ये गप्पी मासे तर असतातच, त्यामुळे डासांचा काही प्रश्न येत नाही. किंवा काही भाग जो असतो जिथे आपल्याला स्क्रीनिंग करायचं असतं तिथे
बांबूचा छान एक उभा पडद्यासारखा हे होऊ शकतो. आणि बांबू जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांना बसायला जागा मिळते. त्यामुळे आम्ही खूप ठिकाणी पाहिलं आहे की बांबूचे जे असे भाग असतात ते पक्ष्यांच्या लाडक्या रुस्टिंगच्या जागा बनतात. तर अशीच सगळी इकॉलॉजिकल लँडस्केपिंगची तत्त्व वापरून आपण काही इंडस्ट्रीसाठी पण काम करतो. हा जो प्रकल्प आहे हा पुण्याच्या जवळ चाकणला आहे. फानुक नावाची ही कंपनी आहे आणि या फोटोत तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे आपण लॉन न करता मंडूकपर्णी किंवा ब्राह्मी नावाचं एक जे हर्ब आहे ते वापरून थोडं सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण या कंपनीच्या बाबतीत गंमत म्हणजे यांच्या सीईओ कडूनच अशी मागणी होती की आमची जी इमारत आहे ती लांबून दिसता कामा नये. इतकं दाट जंगल आम्हाला सगळ्या बाजूने हवं आहे. त्याच्यामुळे हे अगदीच आमच्या पथ्यावर पडलं आणि मग आजूबाजूच्या प्रदेशातली सगळीच स्थानिक झाडांची विविधता तिथे आणायचा आम्ही प्रयत्न केला. आणि हे तरी गेल्या 2-3 वर्षांपूर्वीचे फोटो आहेत. तर इमारत बऱ्यापैकी आता झाकली जाते आहे आणि इथे थोडे वेगळे हॅबिटॅट्स पण तयार करायचा प्रयत्न केला. एक फायकस ग्रोव्ह केली आहे, म्हणजे उमराच्या जातीतली सगळी झाडं एका ठिकाणी लावली आहेत. किंवा ह्यांच्या इमारतीमध्ये काही मोठ्या टेरेसेस आहेत, तर ह्या टेरेसेसमध्ये पण त्या थोड्या हिरव्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर का चाकणचा परिसर आपण पाहिला तर तो खूपच उघडा बोडका आहे. आजूबाजूला यांच्या एकही मोठे वृक्ष काही फारसे दिसत नाहीत. तर अशा ठिकाणी ही अशा पद्धतीने छोटी छोटी जंगलं तयार करणं फार महत्त्वाचं होतं. पण अर्थात दरच वेळी आपण ही अशी गार्डन टाईप म्हणजे बागांकडे जाणारी रचना करतोच असं नाही. हे पुढचे जे 2 प्रोजेक्ट्स आहेत तर इथे आम्ही केवळ जंगलच तयार करण्यावर भर दिला आहे. त्यातला पहिला जो प्रकल्प आहे तो बाएफ बाएफचा बाएफ नावाची एक वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये काम करणारी संस्था आहे आणि त्यांचं जव्हारला एक 4-6 एकरावर छानसं कॅम्पस आहे. तर तिथे त्या इमारतींच्या आजूबाजूला परत एकदा स्थानिक झाडं वापरून विविधता वापरून आपण हे जंगल तयार करायचा प्रयत्न केला. सुरुवातीला आम्ही जेव्हा इथे सर्वेसाठी गेलो तेव्हा पूर्ण एरिया अगदीच उघडा बोडका होता आणि आता मात्र तिथे बऱ्यापैकी मायक्रो क्लायमेट रेग्युलेट होऊन छान सावली तयार झालेली दिसते. असाच दुसरा प्रकल्प जवळच वाडा नावाचं गाव आहे, त्याच्याजवळ एक सोनाळा नावाचं अजून एक छोटं गाव आहे. तिथे क्वेस्ट संस्था म्हणजे अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी यांनी सुरू केलेली क्वेस्ट संस्थेचं हे कॅम्पस आहे आणि त्याच्यातच अतुल गीतांजलीने एक स्वतःसाठी पण घर बांधलं आहे. तर ह्याच्या भोवती पण आम्ही जंगल तयार करण्यावर भर दिलेला आहे. तर तुम्हाला ह्या स्लाईडमध्ये दिसतं आहे त्याप्रमाणे अर्थात इथे सागाचं जंगल पूर्वीपासून होतं, पण मग आम्ही सर्वेमध्ये असं शोधून काढलं की कुठल्या जाती इथे नाही आहेत आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत त्या सगळ्या मग इथे इंट्रोड्यूस केल्या. आणि इथे तर हवामान क्लायमेटची इतकी मोठी सबसिडी आहे की गेल्या एक 4-6 वर्षात उत्तम जंगल तिथे तयार झालं आहे. आणि आधी आपण बघितलं तसं की अनेक पक्षी कीटक आता इथे गर्दी करायला लागले आहेत आणि अगदी स्पेशलिस्ट स्पीसीज म्हणजे पूर्वी जर का बुलबुल बुशचॅट सारखे पक्षी जास्त होते तर आता फ्लाय कॅचर्स यायला लागले, पॅराडाईज फ्लाय कॅचर यायला लागला आहे. सो हे सगळे जे इंडिकेटर्स आहेत बायोडायव्हर्सिटीमधले हे आता इथे दिसायला लागले आहेत. तर हे पुनश्च आपण जंगल तयार करण्याचे प्रकल्प म्हणून आपण बघतो आहे. पण ह्यात थोडासा हा एक वेगळा प्रकल्प म्हणून आम्ही दाखवतोय तो फिश लॅडरचा. म्हणजे जंगल तयार करत असताना त्याच्या मध्ये मध्ये असे वेगळे हॅबिटॅट्स तयार करणं गरजेचं असतं. त्यातला हा जरा एक युनिक म्हणून वेगळा दाखवतोय. तर आपल्याकडे पावसाच्या सुरुवातीला मासे अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ओढ्याच्या उगमाकडे जातात आणि तिथे अंडी घालतात आणि मग त्यांची पिल्लं त्यातून हॅच होतात आणि परत ती पण खाली येतात. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्यांची ब्रीडिंग सायकल जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. पण जेव्हा आपण अशा पद्धतीने ओढ्यांवरती चेकडॅम घालतो तेव्हा त्यांची ही ॲक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर हॅम्पर होते आणि ते जाऊ शकत नाहीत ओढ्यांच्या उगमाकडे आणि त्यांची मग संख्या पण याच्यामुळे बऱ्यापैकी अफेक्ट होते.
तर हे टाळण्यासाठी त्यांच्यासाठी चक्क शिड्या बांधता येतात. हे जे तंत्र आहे ते परदेशात बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, पण आपल्याकडे अजून ते वापरलं जात नाही. म्हणून आम्ही बायफच्याच काही 1-2-3 प्रकल्पांवर हे प्रायोगिक तत्वावर करून पाहिलं आणि ह्याचा खरोखर उत्तम रिझल्ट मिळाला की मासे या शिड्या वापरायला लागले. आणि अजून त्याचा वेगळा परिणाम म्हणजे मग आजूबाजूच्या आदिवासी कातकरी बायका या शिड्यांवरच बसून मासे देखील पकडायला लागल्या. तर असे हे हॅबिटॅट्स जंगल तयार करताना मध्ये मध्ये बनवता येतात हे दाखवण्यासाठी मुद्दाम ह्या प्रकल्पाचा वेगळा उल्लेख केला. हे असंच एक इकॉलॉजिकल इंटिग्रेशनचं काम आम्ही गेली काही वर्ष यवतमाळच्या इथे करतोय. ही एक 100 एकराची जमीन आहे जिथे सुंदर ब्लॅक कॉटन सॉईल आहे. त्यामुळे तिथे सेंद्रिय शेती, त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी, त्याचं ट्रेनिंग, त्याची जमिनीवरची उत्कृष्ट मॉडेल्स, ह्या सगळ्या गोष्टी तर चालूच आहेत. पण एक चांगलं कॉम्बिनेशन शेती आणि जंगल ह्याचं कसं असू शकतं, जे पूर्वी ट्रॅडिशनली त्या भागात होतं. तिथल्या ओढ्यांची मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे कशी असू शकेल, शेतीमध्ये आपल्याला देशी झाडांचं इंटिग्रेशन कसं करता येईल, ह्याकरता या प्रोजेक्टवर आम्ही प्लॅनिंगचं काम करतोय. आता ह्यात सगळं काम करत असताना मध्ये मध्ये काही जंगलांचे तुकडे राखण्यात आलेत, जे सगळे मिळून जवळजवळ 29 एकर जमीन ही जंगलाखाली येणार आहे. त्याचबरोबरीने तिथले जे रस्ते आहेत, आत्ता मुख्य काम तिथल्या रस्त्यांवर करतोय. तिथले जे रस्ते आहेत त्याच्या दोन्ही बाजूला आपल्या देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. आणि हे करताना सुद्धा त्याच्यात वेगवेगळ्या थीम्स ठेवले आहेत. जसं एका रस्त्यावर फक्त चाऱ्याची झाडं लावली आहेत, एका रस्त्यावर NTFP म्हणजे टिंबर सोडून जी इतर वनउपज असते ते देणारी झाडं लावली आहेत, किंवा एका रस्त्यावर काही फुलणारी झाडं लावली आहेत. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या थीम्स या सगळ्या रस्त्यांना दिलेल्या आहेत. आणि या रस्त्यांच्या भोवतीची जी झाडं आहेत ती साधारण जवळजवळ 57 स्थानिक जाती निवडले आहेत आणि त्याची 2500 वृक्षांची लागवड ही इथे करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हे खूप चांगलं कॉम्बिनेशन तिथे बनतं आहे असं आम्हाला वाटतं आहे. इथे जे पुढे जाऊन ट्रेनिंग सेंटर तयार करण्याची इच्छा आहे इथल्या जमीन मालकांची, त्यांच्याबरोबर, की जंगल आणि शेती हे हातात हात घालून कसे पुढे जाऊ शकतात याचं एक उदाहरणच इथे तयार होईल काही वर्षांनी. तर हे होते आमचे काही संवर्धनाचे प्रयत्न, आमच्या काही होऊ घातलेल्या जंगलांच्या, अधिवासांच्या कथा. त्या कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा. आणि आमच्या सगळ्या ऑयकॉसच्या टीमकडून फनला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.